नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 ते 24 डिसेंबर या आठवड्यातील महत्त्वाचे 100 प्रश्नांचे वीकली रिव्हिजन पाहणार आहोत। सर्व विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये असणार आहेत। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॅनियल बेरेनबॉइम आणि अली अबू अवाद। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फेथ किपिएगॉन आणि नोहा लायल्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वॉड्रन कोणत्या राज्यातील नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार। कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्कार डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाजार भांडवलानुसार इंडिगोला जगात कितवे स्थान मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6वे। तर बाजार भांडवलानुसार इंडिगो जगातील 6व्या क्रमांकाची कंपनी बनलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील कोणते विमानतळ दुसरे खासगी विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री विमानतळ। तर उत्तर प्रदेशातील लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे दुसरे खासगी विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनल मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नितीन साहनी। तर ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन साहनी यांचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनल मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हैदराबाद पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे के.एस. रेड्डी। तर हैदराबाद पोलीस आयुक्तपदी के.एस. रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मधील भारतातील सर्वाधिक पगाराचे सीईओ कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे थियरी डेलापोर्ट आणि ते विप्रो या संस्थेचे सीईओ आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी टाइम संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन वाराणसी येथे केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या COP28 समिट मध्ये शहरी भागात नदी केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी काय लॉन्च करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारताने इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया। तर भारताने इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील सहकार्यासाठी सौदी अरेबिया या देशासोबत करार केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या बँकेने लाईन ऑफ क्रेडिट सौर प्रकल्पासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँकेशी करार केला आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडियाने लाईन ऑफ क्रेडिट सौर प्रकल्पासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँकेशी करार केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी। तर डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन वाराणसी येथे केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुरत, गुजरात। तर सुरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन गुजरात येथील सुरत या ठिकाणी करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा। तर विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद हरियाणा या राज्याने पहिल्यांदाच जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रुवेन अझर। तर इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून डिसेंबर 2023 मध्ये रुवेन अझर यांची नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सने नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या याचा कर्णधार म्हणून नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय नौदलाने नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी कोणत्या IITशी करार केला आहे? तर IIT कानपूरशी अलीकडेच भारतीय नौदलाने नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी करार केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसियान इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्याचे अमृत तंत्रज्ञान अलीकडेच कोणी विकसित केले आहे? तर IIT मद्रास याने पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्याचे अमृत तंत्रज्ञान विकसित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीपणे चढले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शेख हसन खान। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय हवामान कार्यकर्त्याने COP28 शिखर परिषदेदरम्यान जीवाश्म इंधन वापरणे थांबवण्याची मागणी करत निषेध केला? तर याचे योग्य उत्तर आहे लिसिप्रिया कनगुंजम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील 8वा गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नॅथन लिओन आणि तो ऑस्ट्रेलिया या संघाचा खेळाडू आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच डेकाकॉर्न बनणारा पहिला भारतीय ब्रँड कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL। तर विद्यार्थी मित्रांनो, डेकाकॉर्न म्हणजे काय हे तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या शासकाच्या निधनानंतर भारत सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे कुवेत। तर डिसेंबर 23 मध्ये कुवेत देशाच्या शासकाच्या निधनानंतर भारत सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। तर महाराष्ट्र राज्याने नुकतेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतातील कोणती सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बॅराकुडा। तर भारतातील बॅराकुडा ही सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आलेली आहे। तर ती कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेली आहे ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिला 6 लेनचा स्टील स्लॅगर आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुरत। तर देशातील पहिला 6 लेनचा स्टील स्लॅगर आधारित रस्ता गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुजरातमधील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुरत विमानतळ। नेक्स्ट क्वेश्चन आहे, FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे जर्मनी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्तीसगड राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर रमन सिंग यांची छत्तीसगड राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणी स्वदेशी हाय स्पीड फ्लाइंग विंगची यशस्वी चाचणी केली आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने स्वदेशी हाय स्पीड फ्लाइंग विंगची यशस्वी चाचणी केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या समूहाने इंडो एशियन न्यूज सर्व्हिस म्हणजेच IANS चा 50.5% हिस्सा खरेदी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अदानी समूह। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले AI मॉडेल कृत्रिम कोणी लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भाविश अग्रवाल आणि ते ओला या कंपनीचे संस्थापक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेश सरकारने राज्यात किती सायबर क्राईम पोलीस स्टेशन उघडण्यास मान्यता दिली आहे? तर 57। उत्तर प्रदेश सरकारने राज्यात 57 सायबर क्राईम पोलीस स्टेशन उघडण्यास मान्यता दिलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो कधीपर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2040 पर्यंत। तर इस्रो 2040 पर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मालदीव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा। तर महालक्ष्मी योजना तेलंगणा या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे। तर ही योजना कशा संदर्भात आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाने भारतासह 33 देशातील पर्यटकांसाठी विजाची अट रद्द केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इराण। नेक्स्ट क्वेश्चन आहे, NCRB नुसार अन्न भेसळीच्या बाबतीत कोणते शहर आघाडीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा। तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावरती हरियाणा हे राज्य राहिलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मिचेल स्टार्क। तर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा ठरला आहे। तर मिचेल स्टार्क याला कोणत्या संघाने विकत घेतलेले आहे ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉजिस्टिक इंडेक्स चार्ट 2023 चे अनावरण कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पीयूष गोयल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह कायदा लागू करण्यात आलेला आहे। तर आनंद विवाह कायदा हा शीख धर्माशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले अस्थिमज्जा प्रत्यारोपण कोठे केले गेले? तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली कंटोन्मेंट मधील आर्मी हॉस्पिटल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ॲडमिरल्स कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ॲडमिरल्स कप 2023 चे विजेतेपद इटली या संघाने जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्टिक मोहीम कोणी सुरू केली? तर केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्टिक मोहीम सुरू केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाची कुवेतचे प्रमुख किंवा अमीर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेख मेशाल यांची कुवेतचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्ली मेरठ प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम कॉरिडॉरसाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आशियाई विकास बँक। नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2023 मध्ये कोणी मिशन अंटार्क्टिका सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अजय भट्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या गासू आणि किंगाई प्रांतात 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पावर सहमती दर्शवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पार्वती कालीसिंध नदीजोड प्रकल्प। नेक्स्ट क्वेश्चन, अब्देल फतह अल सिसी तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे इजिप्त। तर अब्देल फतह अल सिसी तिसऱ्यांदा इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशने अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी। तर हे दोन्ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 हे वर्ष कशाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष। तर संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 हे वर्ष उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना कोणत्या देशाने नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सुवर्ण पदक प्रदान केले आहे? तर भूटान या देशाने डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सुवर्ण पदक प्रदान केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हार्दिक सिंग। तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून भारताच्या हार्दिक सिंग याची निवड केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कारागृह महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर महेश्वर दयाल यांनी डिसेंबर 2023 मध्ये कारागृह महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कोणाला वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे? तर नोवाक जोकोविच आणि आरियाना सबालेंका या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये जल महोत्सव 2023 ची 8वी आवृत्ती कोठे सुरू झाली? तर डिसेंबर 2023 मध्ये जल महोत्सव 2023 ची 8वी आवृत्ती मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथे सुरू झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL लिलावात पहिल्यांदाच कोणत्या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली आहे? तर मल्लिका सागर हिने IPL लिलावात पहिल्यांदाच लिलावकर्त्याची भूमिका साकारलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
जागतिक बँकेच्या अहवालानुसार जागतिक रेमिटन्सच्या यादीत अव्वल स्थानावर कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओमानच्या सुलतानने डिसेंबर 2023 मध्ये भारताला भेट दिली, त्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैतम बिन तारिक. तर ओमानच्या सुलतानने डिसेंबर 2023 मध्ये भारताला भेट दिलेली आहे, तर त्यांचे नाव आहे हैतम बिन तारिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे? तर इंडिगो ही कंपनी एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये SBI चे बाजार भांडवल किती झाले आहे? तर 6 ट्रिलियन. डिसेंबर 2023 मध्ये SBI चे बाजार भांडवल 6 ट्रिलियन एवढे झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आउल अवॉर्ड प्रदान केला आहे? तर श्रीलंका या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आउल अवॉर्ड प्रदान केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजीव. तर हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा संजीव यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर संजय सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुणव वन महोत्सवाची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मेरी इरब्स हिला BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर 13,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच लिप इरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर फ्रान्स या देशाने जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर भुवनेश्वर येथे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर डिसेंबर 2023 मध्ये अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावरती महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाने अलीकडेच कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे एडनचे आखात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा नेहल प्राइज फॉर एज्युकेशन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सविता लाडगे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मणिपूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाने सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या उत्पादनांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला? तर जिओ मार्ट याच्याशी ग्रामीण विकास मंत्रालयाने सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या उत्पादनांची पोहोच वाढवण्यासाठी करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICICI बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संदीप बत्रा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन कोरोना स्ट्रेन JN1 हे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून कोणी घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO. तर विद्यार्थी मित्रांनो, JN1 हा जो कोरोनाचा जो विषाणू आहे तो भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा सापडलेला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे साक्षी मलिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणता देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला आहे? तर याचे उत्तर आहे अंगोला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच 1971च्या भारत-पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे? तर व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी यांना शौर्यासाठी वीरचक्र प्रदान करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरपोलने डिसेंबर 2023 मध्ये मानवी तस्करीविरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवाई दलाने अस्त्रशक्ती 2023 या सरावादरम्यान कोणत्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचे उत्तर आहे समर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? तर लखनौ येथे उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन कोणाला देण्यात आले आहे? तर झिंक फुटबॉल अकॅडमीला एलिट 3 स्टार मानांकन देण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साल्टन समुद्र कोणत्या देशात आहे जेथे नुकताच लिथियमचा शोध लागला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8वा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल नुकताच कोठे पार पडला? तर गुवाहाटी येथे 8वा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल पार पडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील किती हेरिटेज प्रकल्पांना युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6. तर भारतातील 6 ठिकाणांना हेरिटेज प्रकल्प युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 ते 24 डिसेंबर या आठवड्यातील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.